तर अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायलाही सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी त्यामुळे बंद करण्यात आलाय। मुंबईमध्ये पुढचे 3 तास महत्त्वाचे असणार आहेत। मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। मुंबई ठाण्याला हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। तर अंधेरीमधल्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय। तर पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। ठाणे कल्याणमध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। खास करून मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती पावसाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे। माझे सहकारी रिजवान सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देतात। रिजवान, ठाणे आणि मुंबई मधल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं कळतंय। कशा प्रकारे रेल्वेची वाहतूक सुरू आहे? रिजवान, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? रिजवान यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। रिजवान, आवाज येतोय? ठाणे स्टेशन परिसरामध्ये हॅलो हॅलो येतोय। तर पुन्हा एकदा रिजवान यांच्याकडे जाऊन आपण काय सध्या पावसामुळे परिणाम झालेला आहे याची माहिती घेऊयात। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। रेल्वे वाहतुकीवरती या पावसाचा परिणाम झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। रिजवान यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। रिजवान, ते मुसळधार पावसानं सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणात लोकलवरती देखील याचा फटका बसतोय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच चाकरमानी हे मुंबईच्या दिशेने रवाना जात असून सकाळपासूनच जे रेल्वे ते देखील मंदावलेली आहे आणि 15 ते 20 मिनिटं उशिरा लोकल देखील धावत असल्यामुळे लोकांना देखील ज्या चाकरमानी त्यांना देखील त्रास सहन करावा लागतो। मी सध्या ठाणे स्टेशन परिसरामध्ये ठाणे स्टेशनवरती उभा आहे। मी आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांना देखील त्रास सहन करावा लागतो आणि विशेष म्हणजे ठाणे परिसरामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडले त्या खड्ड्यामुळे कुठेतरी लोकांना याचा देखील त्रास देखील सहन करावा। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण पाहिलं सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात केली असून जागोजागी खड्डे पडलेले आहे। ट्रॅफिक वरती देखील याचा परिणाम पडून नसल्यामुळे लेकिन परंतु आपण जर पाहिलं तर ठाणे स्टेशन वरती जे चाकरमानी आहे त्यांना याचा कुठेतरी मोठा फटका दिसून येत आहे। कारण संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे आणि येण्या जाण्यासाठी लोक त्यांना देखील पळ काढावं लागतं याच्यामध्ये। रिजवान, रेल्वे वाहतुकीवरती कसा परिणाम झालाय? मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती काही परिणाम झाल्याचं कळतंय। काही मिनिटांनी रेल्वे वाहतूक सध्या उशिरा सुरू आहे। 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे जे उशिराने धावत आहे त्यामुळे जे प्रवासी आहे चाकरमानी त्यांना कुठेतरी याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर जी पूर परिस्थितीवर कधी लोकल पुन्हा तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित निश्चित रिजवान, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।